नादातुनी हा नाद निर्मितो श्रीराम जय राम जय जय राम। नाद निर्मितो मंगलधाम श्रीराम जय राम जय जय राम। चैतन्यात आहे राम श्रीराम जय राम जय जय राम। सत्संगाचा सुगंध राम श्रीराम जय राम जय जय राम। आनंदाचा प्रपंच परिवाराच्या महाप्रपंचच्या सर्व प्रेक्षकांना तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम। मित्रांनो, रामभजनाच्या व्हिडिओची जी छोटीशी झलक तुम्ही बघितली ते संपूर्ण रामभजन हिंदू प्रपंच या YouTube चॅनलवरून आपण प्रस्तुत केलेला आहे। त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे। कृपया त्या लिंकला क्लिक करा, प्रभू श्री रामांचं मूळ पवित्र भजन सुद्धा ऐका आणि हिंदू प्रपंच या YouTube चॅनलला सबस्क्राइब सुद्धा करा। चला आता वळूया मुख्य मुद्द्याकडे, मुख्य विषयाकडे। होय, तुम्ही जे थंबनेल बघितलं, हे जे टायटल तुम्ही बघितलेलं आहे, हे अत्यंत खरं असं टायटल आणि थंबनेल आहे। उद्धव ठाकरे हे अपरिपक्व राजकारणी आहेत। शरद पवार यांच्यासारखी राजकीय खेळी उद्धव ठाकरे यांना या जन्मातच काय पुढच्या जन्मात सुद्धा खेळता येणार नाही। लोक माझा सांगाती या एका आत्मचरित्रपर पुस्तकांच्या दुसऱ्या आवृत्तीमधून शरदचंद्र पवार साहेबांनी उद्धव ठाकरे यांचे जाहीर आभाडे काढले। मी माझ्या आयुष्यामध्ये कधीही मंत्रालयामध्ये 2.5 वर्षांमध्ये फक्त एक वेळा 1 तासासाठी जाणारा मुख्यमंत्री कधीच बघितलेला नव्हता, असं स्पष्टपणे त्यांनी सांगितलं। सामनाला दिलेल्या मुलाखतीमध्ये संजय राऊतांनी जेव्हा प्रश्न विचारला होता उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत, तेव्हा शरद पवार साहेब स्पष्ट बोललेले आहेत की उद्धव ठाकरे यांना पक्ष कसा चालवायचा हे देखील कळत नाही आणि राज्य कसं चालवायचं हे सुद्धा कळत नाही। मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीत बसल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी राज्य हे आपल्या संघटनेसारखं चालवण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये ते अपयशी ठरले, कारण त्यांना हे कळतच नव्हतं की राज्य हे संघटनेसारखं किंवा पक्षासारखं चालवायचं नसतं। मुळात उद्धव ठाकरे यांना पक्ष तरी चालवता आलेला आहे का? अजिबातच नाही। वडिलांची जी काही पुण्याई होती ती सगळी वाया गेलेली आहे। शिवसेनेची जी वाताहत झाली उद्धव ठाकरेंची, शिवसेनेची म्हणजे उद्धव ठाकरे यांची जी काही वाताहत झालेली आहे ती इतर कोणी केलेली नाहीये, तर ती दस्तूर खुद्द उद्धव ठाकरे यांनीच स्वतःच्या पायावर धोंडे मागून घेतलेले आहेत आणि आता हे लंगडत चालत आहे। आता लंगडत चालत आहे, त्यामुळे धावणं यांच्याच्याने शक्य अजिबातच नाही। उद्धव ठाकरे यांनी सहदेव बेटकर या कोकणातल्या एका नेत्याने जेव्हा मातोश्रीवर जाऊन गंडाबंधन घालून घेतलं स्वतःला, तेव्हा उद्धव ठाकरे म्हटले की आता 16 एप्रिलला नाशिकचा दौरा आहे आणि त्यानंतर उन्हाळा संपला की मग मी कोकणात जाणार आहे आणि मग कोकणाच्या तळागाळातल्या गावांमध्ये जाऊन आपण शिवसेना वाढवण्याचा प्रयत्न करणार आहोत, असं उद्धव ठाकरे यांनी प्रतिपादन केलेलं आहे। अनेक जण याला पादन म्हणत आहेत, आम्ही याला प्रतिपादन म्हणतो। मित्रांनो, शरद पवार सत्तेशिवाय राहू शकत नाहीत। शरद पवार जेव्हा सत्तेत असतात तेव्हा ते खूप आनंदी असतात, मात्र सत्तेत नसताना सुद्धा शरद पवार आनंदी असू शकतात। त्याचं कारण असं आहे की जे सत्ताधारी आहे त्यांच्यासोबत ते कधीही उघड पंगा घेत नाहीत, उलट जे सत्ताधारी आहेत त्यांच्याशी संधान बांधून असतात। स्वतःचा स्वार्थ असला की शरद पवार आपल्या शत्रूला देखील जवळ करतात, त्यांचं कोड कौतुक करतात आणि हेच आपण गेल्या काही वर्षांमध्ये बघत आलेलो आहोत। उद्धव ठाकरे हे अदानी आणि अंबानी यांच्यावर सातत्याने टीका करतात, मात्र तेच अदानी शरद पवार साहेब यांच्या भेटीला जातात तेव्हा रोहित पवार अदानींची गाडी चालवतो आणि अदानी 25 कोटी रुपयांची देणगी शरद पवार साहेब यांच्या विद्या प्रतिष्ठानला देतात, म्हणजे त्यांच्या कॉलेजेसला। उद्धव ठाकरे यांच्या टोमना चोमना या वर्तमानपत्राला अडाणी यांनी साधी जाहिरात सुद्धा कधी दिलेली आहे असं आढळून येत नाही। उद्धव ठाकरे यांना देणग्या कोणीही देत नाही, त्याचं कारण असं आहे की हे देणग्या स्वीकारतच नाहीत। कशा स्वीकारतील? कारण यांना देणग्या चालत नाही, त्यांना खंडण्या लागतात। उद्धव ठाकरे अडाणींच्या संदर्भात असं बोलत आहेत की अडाणींच्या घशात आता मुंबई जाणार आहे। या व्यावसायिकांवर टीका टिप्पणी करून उद्धव ठाकरे स्वतःचीच फजिती करून घेत आहे आणि ही फजिती त्यांच्या
मजबूत अंगलट येत आहे. कशी? तर नुकतंच शरद पवार साहेब यांनी एक विधान केलेलं आहे. ते विधान नेमकं काय आहे हे एकदा नीट समजून घ्या मित्रांनो. शरद पवार साहेब यांचं म्हणणं असं आहे की आम्ही राजकारणात प्रवेश केला तेव्हा टाटा बिर्ला यांच्यावर हल्लाबोल करायचो, म्हणजे यांच्यावर आम्ही टीका टिप्पणी करायचो. पण या देशात टाटांचं योगदान किती आहे हे नंतर कळलं, जाणवलं. आजकाल टाटा बिर्ला ऐवजी अदानी अंबानींवर हल्ले होत आहेत. या उद्योगपतींनी चूक केली असेल तर तुम्ही हल्ला करा, मात्र त्यांनी पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत, त्यांच्यावर टीका करणं मला योग्य वाटत नाही. अदानी समूह असो किंवा अंबानी समूह असो, या दोघा व्यावसायिकांनी महाराष्ट्रातल्याच नव्हे तर देशभरातल्या तरुणांना रोजगार दिलेला आहे. हे सत्य आपण नाकारू शकतो का? अदानी आणि अंबानी यांच्याकडे वारेमाप पैसा आहे, पण हा खंडण्या गोळा करून कमावलेला पैसा नाही. 100 कोटींची वसुली करण्यासाठी सचिन वाजे सारख्या कलंकित पोलीस अधिकाऱ्याला नियुक्त करून त्याच्या मार्फत कमावलेली ही कमाई अजिबातच नाही, तर व्यवसाय करून कमावलेली ही संपत्ती आहे. आता होतं काय माहितीये का की एखाद्या माणसाकडे जर 10,000 रुपये असतील तर त्या 10,000चे 10 कोटी रुपये होणं ही खूप अवघड गोष्ट असते. मात्र एखाद्याकडे जर 1 कोटी रुपये असतील तर त्या 1 कोटीचे 10 कोटी होणं सोपं आहे. त्या 10 कोटीचे 100 कोटी होणं सोपं आहे. 100 कोटीचे 1,000 कोटी होणं हे त्याहूनही सोपं आहे. त्याचं कारण असं आहे की स्टॉक मार्केट आहे, NSE आहे, BSE आहे, ट्रेडिंग करता येऊ शकतो तुम्हाला, म्युच्युअल फंड्स मध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता, बँकांचे बॉन्ड्स घेऊ शकता, RBI बॉन्ड्स घेऊ शकता, जमिनींचे व्यवहार करू शकता. असे अनेक व्यवहार करून तुम्ही तुमची संपत्ती वाढवू शकता. यासाठी बुद्धिमत्ता लागते, व्यावहारिक चातुर्य लागतं. उगाच आपला कुठला तरी एखादा कॅमेरा घ्यायचा, वडिलांच्या पैशावर हेलिकॉप्टरमध्ये बसून वरून फोटो काढायचे आणि स्वतःला फोटोग्राफर म्हणून घ्यायचं. स्वतः कुठलाही स्टॅटिक बिझनेस न करता 6 मजल्याची मातोश्री 2 नावाची टोलेजंग बिल्डिंग बांधायची आणि वर परत जे सचोटीने व्यवसाय करत आहेत त्यांच्यावरच आरोप करायचे. अदानी समूह धारावी पुनर्विकास प्रकल्पामध्ये निविदा जेव्हा निघाल्या होता तेव्हा अदानी समूहाचं नाव पुढे आलं आणि आता अदानी यांना मुंबई दान द्यायला सुरुवात झालेली आहे, मुंबई अदानींच्या घशात घालायला सुरुवात झालेली आहे, अशी ओरड उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे करू लागले. मात्र अदानी हे काही फॉरेन मधून येणारे नायजेरियातले लोक तिथं बसवणार नाहीयेत किंवा त्यांना घर देणार नाहीयेत. तिथे धारावी पुनर्विकास योजनेमध्ये जे धारावी मध्ये स्थानिक रहिवासी आहे त्यांच्यासाठी घरं बांधली जाणार आहे आणि नंतर जी एक्स्ट्रा फ्लॅट्स किंवा एक्स्ट्रा घरं जी असती ती विकली जाती. अदानींनी त्यांचं प्रॉफिट काढायचं कसं? कारण ही जी घरं या धारावीवासी यांना देण्यात येणार आहे याचे काही पैसे द्यावे लागणार नाहीयेत त्यांना, कारण पुनर्विकास आहे. उलट अदानी समूहातर्फे या धारावीवासी यांना पैसे मिळणार आहेत. जितके दिवस कन्स्ट्रक्शन चालेल जितके दिवस यांना टेनंट कॅम्प मध्ये राहावं लागेल. यांना एक तर टेनंट कॅम्प करून देतील, नाहीतर मग यांना पैसे देतील भाड्याच्या घरामध्ये राहण्यासाठी. सोयी सुविधा जर निर्माण होत असतील, जर शहर सुधरत असेल, बकाल अवस्थेमधून जर आपण चांगल्या अवस्थेकडे जर जात असू तर ह्या बाप बेट्याच्या पोटात दुखण्याचं कारण काय? त्याचं कारण आहे टक्केवारी मिळत नाहीये. अदानी आणि अंबानी यांच्याकडे खंडणी मागवायला आता चान्सच नाहीये काही. कोणाला पाठवणार तुम्ही अदानी आणि अंबानीकडे खंडणी मागण्यासाठी? सचिन वाजेने तो प्रयत्न करून बघितला ना. मुकेश अंबानी यांच्या एंटिरिया या घराच्या खाली जिलेटिनने भरलेली गाडी सोडण्यात आलेली होती ना. कशासाठी? 1,000 करोड रुपयाच्या खंडणीसाठीच ना. मिळाली का? अजिबातच नाही. वरून बेशरमपणे 4 वेळा अंबानींच्या लग्न सोहळ्याच्या निमित्त जे कार्यक्रम आयोजित करण्यात आले तिथे फुकट सहकुटुंब फुक्का सोडून आले नाही. शरद पवार यांच्याप्रमाणे राजकीय परिपक्वता उबाठाकडे अजिबातच नाही. उबाठा हे अत्यंत गर्विष्ठ प्रकरण आहे. यांना इतका गर्व चढलेला आहे की यांना असं वाटतं की हम करे सो कायदा. मात्र परिस्थिती तशी राहिलेली नाहीये. उद्धव ठाकरे यांनी स्वतःला वंदनीय बाळासाहेब ठाकरे समजणं सोडून द्यावं.
तुम्ही म्हणजे बाळासाहेब नाही, तुम्ही म्हणजे मुंबई नाही, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही. तुमचा जर अपमान झाला किंवा तुमच्याच बेताल बडबडीमुळे जर कोणी तुमचा अवमान केला तर यामध्ये महाराष्ट्राचा अपमान कुठेही होत नसतो. सर्वप्रथम ही गोष्ट उबाठाने आणि त्यांच्या या सोशल मीडियावरच्या सर्व समर्थकांनी लक्षात घ्यायला हवे. मित्रांनो, शरद पवार हे कसंही राजकारण जरी करत असले तरी पवारांना राजकारण कळतं, जे उबाठाला कोमटरावांना अजिबातच कळत नाही. शरद पवार यांना राजकारण कळत जरी असलं तरी आज त्यांची जी अवस्था इतकी वर्ष राजकारण करून झालेली आहे ती केवळ वजाबाकीचं राजकारण केलेलं आहे, तोडफोडीचं राजकारण केलेलं आहे म्हणून झालेली आहे. सगळ्यात जास्त म्हणजे विश्वासघातकी राजकारण करण्यात आलं पवारांकडून इतकी वर्ष, अशी त्यांच्यावर सातत्याने टीका होते. म्हणूनच कदाचित आज इतकी वर्ष राजकारणात असून सुद्धा शेवटी त्यांच्या वाट्याला फक्त 10 आमदार आणि 8 खासदार आहेत. उद्धव ठाकरे यांची पण काही फार वेगळी अवस्था नाहीये. 20 आमदार आणि 9 खासदार हे यांचं भव्य दिव्य यश आहे. कारण पुढच्या निवडणुकांमध्ये इतके सुद्धा निवडून येण्याची शक्यता अजिबातच नाही. त्याचं कारण असं आहे की वक्फ बोर्डाला समर्थन देऊन उद्धव ठाकरे यांनी त्यांचा फाजीलपणा सिद्ध केलेला आहे. तिथेच शरद पवार यांनी आपल्या तब्येतीचं कारण दिलं, अमोल कोल्हेंना सोबत घेतलं आणि मतदान प्रक्रियेमध्ये भाग न घेता ते तिथून निसटले. न त्यांनी वक्फ बोर्डाच्या विरोधात मतदान केलं, ना वक्फ बोर्ड बिलाच्या सुधारणा कायद्याच्या बाजूने मतदान केलं. शरद पवार हे धूर्त, हा धूर्तपणा उद्धव ठाकरे यांच्याकडे कधीच नव्हता, तो असणारही नाही. त्याचं कारण असं आहे, धूर्तपणा कोंबड्याच्या अंगी कधीच येऊ शकत नाही. शेवटी घर कोंबडा तो घर कोंबडाच. दुर्दैवाने हे म्हणावं लागतंय मित्रांनो की वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे जी राजकीय समज होती ती त्यांच्या चिरंजीवांकडे अजिबातच नाही. आणि आपल्याच अकर्तृत्वाने उद्धव ठाकरे यांनी स्वतःला घरबोबडा ही उपाधी लावून घेतलेली आहे. सोशल मीडियावर अनेक जण त्यांना याच नावाने ओळखतात. असो, हरकत नाही. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. पवार आणि ठाकरे यांच्यातला राजकीय फरक काय आहे हे थोडक्यात सांगण्याचा हा छोटासा प्रयत्न. प्रपंच परिवाराच्या योजना चालू झालेल्या आहेत. पार्ट टाइम इन्कमसाठी किंवा साईड इन्कमसाठी आपण आपल्या परिवाराच्या माता बंधू भगिनी यांच्यासाठी बंधूंसाठी काही योजना उपक्रम राबवत आहोत, ज्यातून काही पॅसिव्ह इन्कम करता येऊ शकतो आपल्या दिवसभराची कामं करून सुद्धा. नेमकं काय करायचं आहे, किती इन्कम होऊ शकतो जाणून घ्यायचं असेल तर 8855099843 या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला संपर्क करा. महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ 89 रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या मित्रांनो. सबस्क्राईब बटनच्या बाजूला जे जॉईन नाव बटन आहे त्याला क्लिक करा, इन्स्ट्रक्शन्स फॉलो करा आणि मेंबरशिप घ्या, जेणेकरून आपल्या या सगळ्या योजनांना तुमचं पाठबळ मिळेल, सहकार्य मिळेल. जास्तीत जास्त प्रमाणामध्ये परिवाराचे सदस्य व्हा, कारण जिसका साथ उसका विकास या तत्वावरच आपण काम करणार आहोत, सुरुवातीला तरी किमान. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमधून कळवायला अजिबात विसरू नका. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो, तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा. राजकीय बातम्या, राजकीय घडामोडी, राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय. जय श्रीराम. हिंदू धर्म, शास्त्र, संस्कार, संस्कृती आणि नीती जपण्यासाठी, पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मंच हिंदू प्रपंच. हिंदू प्रपंच आज सादर करत आहेत तमाम हिंदूंचे आराध्य दैवत